एक महत्त्वाची बातमी आहे। टोरेसच्या इंस्टाग्राम अकाउंटवर नवीन व्हिडिओ अपलोड करण्यात आलाय। कार्यालयांमध्ये लुटमार झाल्याचा व्हिडिओतून आरोप करण्यात आलाय। तौफिक रियाजनं प्लॅन करून लुटमार केली, टोरेस कंपनीचा हा दावा आहे। तर दुकानात काम करणाऱ्या 49 लोकांची व्हिडिओतून नावं जाहीर करण्यात आली आहे। पोलीस चौकशी संपताच गुंतवणूकदारांना पैसे देणार असल्याचा व्हिडिओतून दावा करण्यात आलाय। अधिक अपडेट आपण घेणार आहोत आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, काय अधिक अपडेट आहे? प्रणिता, टोरेसचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर सुद्धा टोरेसचे इंस्टाग्राम जे अकाउंट आहे ते अजून सुद्धा ऑपरेट केलं जातं। हे अकाउंट नेमकं कोण हँडल करतंय आणि हे चालवण्यामागे नेमकं कोण आहेत याची सुद्धा चौकशी आर्थिक गुन्हे शाखेकडून केली जाते आहे। मात्र याच अकाउंटवरून मागच्या काही दिवसापासून घोटाळा उघडकीस आल्यापासून काही व्हिडिओ अपलोड केले जात आहेत, सीसीटीव्ही व्हिडिओ अपलोड केले जात आहेत। त्यामध्ये अभिषेक गुप्ता जो टोरेसचा सीए होता आणि त्याचबरोबर सीईओ तौसिफ रियाज, त्याचबरोबर सुर्वे नावाचा जो काही संचालक होता, या 3 लोकांवरती सातत्याने आरोप केले जातात की याच लोकांनी कट रचला आणि त्यानंतर टोरेसच्या कार्यालयामध्ये दरोडा टाकला आणि टोरेसकडे जी काही गुंतवणूक होती ती घेऊन ते पसार झाले आणि यांच्या विरोधामध्ये गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणामध्ये तक्रार करावी आणि पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करावा अशा पद्धतीचं आवाहन केलं जातंय। मात्र हे सगळे खोटेपणाचा जो काही बनाव आहे तो टोरेसच्या अकाउंटवरून केला जातो असा संशय आर्थिक गुन्हे शाखेला आहे आणि त्यामुळे त्याची सुद्धा चौकशी आर्थिक गुन्हे शाखेकडून केली जाते। मात्र रोज एक व्हिडिओ टोरेसच्या इंस्टाग्राम अकाउंटवरती रिलीज होतो आणि त्यानंतर काही लोकांची, कर्मचाऱ्यांची नावं जी टोरेसच्या वेगवेगळ्या कार्यालयामध्ये जी लोक काम करत होती ते भारतातील होते, त्या विभागातले होते आणि त्यामुळे त्यांची नावं आरोपी म्हणून जाहीर करण्याचा प्रयत्न टोरेसच्या वतीने केला जातोय असा देखील संशय आर्थिक गुन्हे शाखेला आहे। त्या अनुषंगाने सुद्धा या अकाउंटची सायबर पोलिसांकडून चौकशी केली जाते। त्यामुळे हे अकाउंट नेमकं कोण हँडल करतंय याचा देखील शोध आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी घेत आहेत। कृष्णा, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।